खंडी प्रज्वलित राहण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून ज्या लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळ सरकारमान्य शैक्षणिक साहित्याचं वाटप हा दौरा होत असताना पालू शाळा नंबर 1 या शाळेमध्ये हे दुसरं वर्ष आणि दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना ज्या शैक्षणिक वाटचाल ज्यांनी स्वतःच्या खांद्यावरती समर्पित केली त्या शिक्षणाच्या आराध्य दैवत म्हणावे लागेल शिक्षणाच्या पहिल्या मुख्याध्यापिका दाम्पत्य सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन करून, कारण शिक्षणाचा ठसा आणि शिक्षणाची उमेद ज्यांनी घरापासून जगापर्यंत पोहोचवली त्या हा मानवतेचा दीप आणि मानवतेचं ज्ञान प्रकाशमय करणाऱ्या दाम्पत्यांना अभिवादन करणं हे क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून या लांजा राजापूर संगमेश्वर लांजा तालुका उत्कर्ष मंडळ या मंडळाचे सन्माननीय सर्व कार्यकारिणी पदाधिकारी पवार सर ज्यांनी नेहमी सिंहाचा वाटा असतो. मी नेहमी म्हणत असतो की कोणीतरी पाठीवरती हात ठेवून लढणं म्हणण्याचं सामर्थ्य असावं लागतं आणि ती सामर्थ्याची भूमिका या लांजा तालुक्याला एक मोठी देणगी मिळालेली आहे. कारण मी जवळून अभ्यास केला आणि माझ्या विद्यार्थी दशेमध्ये असताना देखील ज्याच्या ज्ञानाचा आणि ज्याच्या प्रबोधनाचा बोध आहे, ज्यांच्या सामाजिक असो धार्मिक असो राजकीय क्षेत्रामध्ये असो जे एक मोठा वाटा म्हणावा लागेल, ज्यांच्याकडे आदर्श घ्यावा म्हणावा लागेल, ते आमचे सर्वस्वी सर्व या पूर्व विभागातील एक व्यक्तिमत्व आदरणीय दत्ताजी कदम साहेब, आमच्या पालुगावचं एक लाडकं नेतृत्व कमी वयामध्ये ज्यांनी लोकांना एकत्रित करण्याचं काम केलं. मग सामाजिक शैक्षणिक असू द्या या वाटचालीमध्ये आवर्जून झोकून घेऊन या शाळेचा मी विद्यार्थी आहे आणि विद्यार्थीच असताना या शाळेसाठी ज्या पवार सरांच्या माध्यमातून ही प्रयोगशाळेच्या माध्यमातून प्रयोग कशा पद्धतीने रूपांतरित करणं गरजेचं असतं. तर आम्ही नेहमी म्हणत असतो की प्रत्येक विद्यार्थी 10वी नंतर सायन्सला जातो. सायन्स हा इंग्लिश शब्द असल्यामुळे विज्ञान लोकांना म्हणता येत नाही, कारण लोक काय करतात की मराठी सोडतात आणि इंग्लिशच्या पाठी लागतात. परंतु जी माझ्या या ठिकाणी जी गुरुवर्य मंडळ जी आहे ही मराठी शाळेतून उच्च पदापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्या मराठी शाळेतून उच्च पदापर्यंत पोहोचत असताना ज्या खाच खळग्या काढल्या आणि त्या खाच खळग्यामधून ही मराठी शाळा जिवंत ठेवण्याचं सामर्थ्य जे घेतलेलं आहे त्याला माझा सलाम. त्याचं कारण असं आहे की आज आमची जर इथली परिस्थिती दुर्गम भागातली बघितली असता तर एखाद्या शहरी भागातली जर बघितलेली असता. मी एक मुलांना नेहमी किस्सा सांगतो. पूर्वी थोडासा माझ्याकडून उशीर होतो कारण मला मगाशी गुरुजींनी सांगितलं की मी बोलताना दिवस सुद्धा देखील मला पुरत नाही. एखादा विषय घेतला तर मला विषयाचा अभ्यास करावा लागतो. कारण माझ्या पाठीमागे माझे कंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि 25 वर्ष सरपंच म्हणून पद उपभोगलं ते आदरणीय बाबासाहेब गाडे कंटामुक्ती समितीचे आचारसभे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी या गावाला आहेत. काही वर्ष सरपंच म्हणून उपभोगले. त्यांच्यासारख्या माणसांचा जेव्हा माझ्या पाठीमागे हात असतो तेव्हा माझे पाय केव्हाही डळमळत नाही. आणि ज्यांनी मला घडवण्याचा प्रयत्न केला ते माझे गुरुवर्य, ज्यांनी करून त्या माझ्या मुलाला देखील शिकवतात आणि मला देखील शिक्षिका होत्या त्या पिसे मॅडम, अर्थात काळे मॅडम आणि पाटोळे सर असतील, खोत मॅडम असतील, ज्यांच्याकडून ज्या क्षेत्रामधून काही अंशी काही गुण घ्यावे असतात ते गुण केव्हाही कोणाला कमजोर करत नसतात. मी सायन्सच्या संदर्भातील आणि इंग्लिश मीडियमच्या मध्ये एक छोटासा किस्सा सांगणार आहे आणि तो छोटासा किस्सा सांगत असताना सर्वप्रथम या विद्यार्थी मंचावर उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत झालेलं तरी सुद्धा सर्वांचं शब्दसमूह स्वागत करणं हे देखील कर्तव्य आहे आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. म्हणून सायन्स हा शब्दाचा अर्थ जर विचार केला तर विज्ञानाची प्रगतीने विज्ञानाची वाटचाल आणि विज्ञानाच्या प्रगतीने विज्ञानाच्या वाटचालीसाठी अनेक अर्थशास्त्रज्ञांनी अनेक संशोधकांनी शोध लावले. ते तुमच्या आमच्यासारखे सुद्धा आमच्यासारखे जे जन्माला आलेले आहे करत नव्हतं. सर्वसामान्य आणि सामान्य यांच्यामध्ये फार मोठी तफावत असते. सर्वसामान्य माणूस हा इथल्या दर्जाचं काम करतो, पण असामान्य माणूस जो असतो तो असामान्य माणसाची हात धरण्याची कोणाची तयारी नसते. याचं कारण असं असतं की ज्याच्याकडे करण्याची वृत्ती असते, ज्याच्याकडे बोलण्याची वृत्ती असते
ज्याच्याकडे कर्तृत्व करायची वृत्ती असते आणि ज्याच्याकडे अभ्यासाचा गाडा असतो, तो सर्व गोष्टीमध्ये जिथं प्रारंभ करतो, जिथं आरंभ करतो, त्याला कोणती गोष्ट केव्हा सुरू करायची आणि कोणती गोष्ट केव्हा संपवायची हे माहिती असतं. आणि म्हणून दुर्गम भागापासून शहरी भागामध्ये लोकांच्या मनामध्ये एकच झाले की माझा मुलगा इंग्लिश मीडियमला असावा. आज आमच्या ग्रामीण भागामधल्या शाळांमध्ये जर विचार केला तर जवळजवळ 30-35 विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये शाळेमध्ये आहेत. आज शैक्षणिक परिस्थिती अडचण अशी होते की साहेब आज शैक्षणिक शिक्षक आमच्याकडे कमी आहेत. आम्ही वारंवार खेपा करतोय, वारंवार त्या ठिकाणी बोलणी करतोय, तरी सुद्धा आज खोत मॅडम आहे, फक्त मॅडम आहेत. आमच्या पाटोळे सरांची तर मला वाटतं नामेडच्या शाळेमध्ये तिथं बंद केले. आम्ही सांगितलंय की जेणेकरून ते इथं असणं गरजेचं आहे, तिथे 4 शिक्षक असणं गरजेचं आहे. जर मुलांची प्रगती करायचं म्हटलं तर एक शिक्षक हा नेहमी ऑफिसली कामासाठी असतो, तर 7 वर्गासाठी 3 शिक्षक तरी अत्यंत गरजेचे आहेत. हा पाठपुरावा करत असताना आपल्या मराठी शाळेने आम्हाला उच्च पदापर्यंत ठेवले. मुलगा 10वीला पास होतो, बाप ठरवतो की माझा मुलगा इंग्लिश मीडियमला जावा. फार मोठी जबाबदारी असते, कारण सागरींचा मुलगा एखादा इंग्लिश मीडियमला असला की मला भारतला वाटतं की माझा मुलगा देखील इंग्लिश मीडियमला असावा. आणि म्हणून तो मुलगा शाळेतून आल्यानंतर मला सांगतो की बाबा ह्या दरवाजाला डोर म्हणतात. मी त्यांना केव्हा आलो तर मी तुम्हाला म्हणेन द ओपन द डोर, हा दरवाजा उघडा आहे का, तर असेल तर तुम्ही हो म्हणायचा, नसेल तर नो म्हणायचं. मला बाकी कसलंही ज्ञान नाही. फक्त मुलगा मला येस आणि फक्त नो एवढंच फक्त म्हणायला सांगतो. मी नेहमी टाइम्स ऑफ पेपर घेतो, वाचतो. पेपर मध्ये काय वाचतो जगाला माहित नसतं, फक्त मी एवढंच म्हणत असतो यस नो, यस नो. ही सांगण्याच्या पाठीमागची गोष्ट अशी आहे की जेव्हा बरीचशी मंडळी जी सुशिक्षित असतात, जी ज्ञानी मंडळी असतात, ते एखाद्या हॉटेलमध्ये गेले, एखाद्या कुठे कार्यक्षेत्रात गेले तर एखाद्या हातात ते घडीला सोडून ठेवतात. अशाच वेळी एक इसम येतो, आपल्या हातात घड्याळ सोडतो, ठेवतो आणि वेटरला म्हणतो वेटर यू आर कमिंग, 1 कप टी. आता हे ऐकलं गेलं असतं एका अशिक्षित माणसाला, म्हणजे भारतीय ऐकलेलं असतं. तो वेटर येतो, त्या माणसाला चहा देतो, तो चहा घेतो, हातातली घडी मात्र तिथेच विसरून जातो. मी त्याचे शब्द ऐकले असते म्हणून मी म्हणतो वेटर यू आर कमिंग, 1 कप टी. मी कॉपी केलेली असते, पुढचं मला काही माहिती नसतं. तो आणतो, मला चहा देतो, मी चहा देखील बघित नाही. माझ्या मुलगाने सांगितलं असतं पप्पा येस आणि नो तेवढंच म्हणा, मी येस आणि नो म्हणतो. कालांतराने तो माणूस घड्याळ विसरलेला असतो. तो घड्याळ माझं कुठेतरी मी विसरलं म्हणून त्या ठिकाणी येतो. परिस्थिती अशी होते की तो विचारतो एक्सक्यूज मी प्लीज, माझी घडी बघितलं, यस, वापिस दे दो, नो. 2 शब्दांनी एवढा मोठा घोळ केला की अख्खा पोलीस स्टेशन आलं. आणि म्हणायला लागलं तर ह्या माणसाने त्याचं घड्याळ तर घेतलेलं आहे, मग हा माणूस देत का नाही, येस तर म्हणतो पण नो का म्हणतो. तेव्हा एक त्यातला मग शाणा असतो, तो म्हणतो काका की तुम्ही मागापासून यांच्या असे ते विचारतात, माझी घडी घेतलात का तुम्ही येस म्हणताय, जेव्हा परत विचारताय परत द्या तेव्हा तर नो म्हणताय. बाबा मी ह्याच्या घड्याळ घेतला नाहीये, माझ्या मुलग्याने मला येस आणि नो शब्द पाठांतर करायला सांगितलेलं आहे. एवढी मोठी शैक्षणिक अवस्था आज आमच्या ग्रामीण भागातील झालेली आहे. याचं कारण असं आहे की आम्हाला पडदा फक्त इंग्लिश मीडियमचा पडलेला आहे. आमचे शिक्षक घडले, आमच्या खोत मॅडम घडल्या, नाळे मॅडम घडल्या, या ठिकाणी पवार सर घडले, बरीचशी जी मंडळी आहे मराठी मीडियम मधून शिकलेली मंडळी आहे, परंतु आम्ही आमच्या शाळेचा लोप पावत निघालेला आहे. आणि मराठी शाळा जिवंत ठेवण्याचं काम आज पवार सर तुमच्यासारख्या मंडळींनी हाताशी घेतलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्व पूर्ण टीमला आणि तुमच्या मंडळाला माझा पुन्हा एकदा सलाम आहे. हे फक्त वह्या वाटप केलं, दप्तर दिली म्हणजेच मुलांना होत नाही, तर त्याच्या पाठीमागे पवार सरांचं, कदम साहेबांचं किंवा त्यांच्या ज्या मंडळींचं पाठीमागचं ते ध्येय धोरण आहे. ते ध्येय धोरण काय आहे? जसं गेल्या वर्षी या ठिकाणी वह्या वाटपाचा, शैक्षणिक वह्या वाटपाचा कार्यक्रम करत असता पवार सरांनी शाळेची चाचपणी केली, ज्याला गोपनीय अभ्यास केला. थोडक्यात त्यांनी गोपनीय अभ्यास केला आणि त्या गोपनीय अभ्यासाच्या माध्यमातून आज प्रयोगशाळेचे काही त्या ठिकाणी प्रयोगशाळा निर्माण झाली. म्हणजे अशी काही जी मंडळी असते, ज्ञानी असते, ही मंडळी जणू करून त्या दुर्गम भागातील एखादी गोष्ट चाचपते, एखादी गोष्ट तिथला अभ्यास करते. आणि म्हणून आमच्याकडे जे पर्यटक येतात, मला सांगा गोवा किती जणांनी बघितला? आमच्या आई वडिलांनी किती जणांनी बघितला? विचारून येणं गरजेचं आहे. आज आमच्याकडे फॉरेनर मधून लोक किंवा इतर विज्ञानाचा अभ्यास करणारे लोक आमच्या गोव्यामध्ये जातात आणि गोव्यामध्ये जाऊन स्टडी करतात. आज
अभ्यास करतात, अभ्यासाची डॉक्टरी करतात. आम्ही नेहमी म्हणत असतो की ते मस्तपैकी 4 व्हीलर घेऊन येतात, 2 व्हीलर घेऊन येतात, काय त्यांच्या गाडीला किती मोठा वेग असतो, त्यांच्या गाडीचा हेडलाईट चालू असतो, एवढ्या स्पीडने कशासाठी जातात. पण बंधूंनो, विद्यार्थ्यांनो, ते जात असतात याचं कारण आहे त्यांना विज्ञानाची प्रगती करायची असते. आम्ही मुलांनी नेमकं काय घ्यायचं, जेव्हा ही उत्कृष्ट मंडळ जेव्हा ठिकाणी पोहोचते, जी जुनी जाणती मंडळी पोहोचते, ज्ञानीवंत मंडळी पोहोचते, गुरुवारी आपल्यापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्यांच्या पाठीमागचा असा विचार असतो की माझ्या माध्यमातून एखादा विद्यार्थी तरी घडावा आणि तो विद्यार्थी माझा घडला तर त्याचं मला समाधान आहे. माझा मुलगा घडणार आहे ना, माझ्या मुलग्याला मी घडवणार आहे, पण दुसरा मुलगा जर घडला तर तो माझं नाव सांगेल. एका कोल्हापूरमधली एका पाटील घराण्याची मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे. एका हॉटेलमध्ये काम करत होता, एका पायाने अपंग होता, एकुलता एक मुलगा होता, आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. त्याने त्याच्या मुलाकडे पाहिलं आणि विचार केला, मी गेलो, माझा मुलगा काय करणार. आणि या अवस्थेत त्यांना आपला एक पाय गमावून सुद्धा आपल्या मुलाला इंजिनियर बनवला. आणि ज्यावेळी एक मुलगा असा की जो स्वतः आत्महत्या करायला निघाला, त्याचं हॉटेल होतं, त्या हॉटेलच्या माध्यमातून 23 रुपयाच्या माध्यमातून 23 रुपयामध्ये ज्याने मुलाला इंजिनियर बनवलं, त्या हॉटेलवरती जेव्हा एक मुलगा आला, काका म्हणाला, मला आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाहीये, मी फार कर्जबाजारी आहे, मला काही करता येत नाहीये, मला घरातून हाकलून लावलंय, मी काय करू. ते म्हणाले, माझा पाय गमवून माझा मुलगा इंजिनियर आहे, तू जीव देऊन तुझं काय होणार आहे सांग. तू जीव दिलास, आज तू बीकॉम आहेस, तुझ्याकडे क्वालिफिकेशन चांगलं आहे, तू कुठेतरी प्रयत्न कर. या त्यांच्या 2 शब्दांना तो मुलगा एका कंपनीचा जो मॅनेजर आहे, 1.25 लाख रुपये पेमेंट घेतो, आल्यानंतर त्या कोल्हापूरमध्ये पहिला जातो आणि ज्याने त्याला घडवलं त्याच्याकडे पहिला 2 चहा कप पितो, एक म्हणतो सर तुमच्यासाठी आणि एक माझ्यासाठी. म्हणजे आपल्याला जे गुरुज्ञान असतं ते आपल्याला कशा रूपात मिळतं हे आपल्याला माहित नसतं. आणि म्हणून आपल्याला चांगल्या पद्धतीने 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, आपल्या बौद्धिक क्षमता चांगली आहे. कारण जी मुलांची बौद्धिक क्षमता असते, ती बौद्धिक क्षमता लवकर कॅच करण्याचा प्रयत्न करते. मग आपण नेमकं काय प्रबोधन करणं गरजेचं आहे, नेमका इतिहास कोणता घडणं गरजेचं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. सर मी भरपूर काही बोलतो, अजून बोलायची इच्छा होती, परंतु आपला पुढे सुद्धा दौरा आहे. आणि म्हणून तुम्ही जी लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाने जी घेतलेली जी संकल्पना आहे, या संकल्पनेसाठी मी माझ्या जरी शुभेच्छा दिल्या तरी त्या शुभेच्छा फार अपुऱ्या असतील. कारण तुम्ही फार मोठे ज्ञानी आहे, फार मोठे माझ्यापेक्षाही विद्वान आहात आणि तुमचा हा संकल्प आहे तो संकल्प गगनापेक्षाही विशाल, सागरापेक्षा आणि गगनापेक्षाही फार मोठा आहे. आणि म्हणून मी तुमच्या सुद्धा या सर्व संकल्पना, सर्व कार्याला माझ्याकडून लाखाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि गेली अनेक वर्ष सरपंच म्हणून पद उपभोगले आमचे बाबासाहेब गाडे आणि या ठिकाणी सरपंच महोदय, त्याबरोबर शाळेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सुरेशजी गाडे, अन्य शाळेय व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक, जरी ते शुभेच्छा देत असताना सुद्धा मला केव्हाही राहत नाही. कारण मी नेहमी म्हणत असतो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हे देणाऱ्याचे हात घेत असताना आपले हात नेहमी खाली असतात, देणाऱ्याचे हात वर असतात. एक दिवस तरी आपण हात खाली करा की जेणेकरून त्यांनी दिलं होतं मला सुद्धा केव्हा तरी देण्याचे सामर्थ्य ठेवा. कारण ज्ञान हे असं आहे की अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारे हे ज्ञान आहे, या अंधाराकडून जाणारं प्रकाशाकडे जाणारं ज्ञान केव्हाही थांबत नाही. आणि म्हणून नेहमी 2 शब्द वाचा, मात्र त्या 2 शब्दाची लय जगापर्यंत पोहोचू द्या. कारण या कानाकोपऱ्यातील माणसं आणि रत्नागिरी जिल्हा हा रत्नांची खाण आहे. आणि म्हणून मी या रत्नांच्या खाणीला जेणेकरून माझी पार्श्वभूमी आणि ही जमीन मी नेहमी आबादित आणि समर्पित करण्याचं नेहमी काम करण, असा प्रत्येकानं बोध घेणं गरजेचं आहे. पुनश्च एकदा या ठिकाणी लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळाला पुनश्च एकदा लाख शुभेच्छा देतो. त्यांचा हा संकल्प असाच वर्षानुवर्ष सातत्याने चालत राहो, त्यांच्या ह्या वाटचालीसाठी अनेक त्यांना सहकार्य मिळो असे या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.